हो सॉरी यार, डिस्कनेक्ट झाला होता. मित्रो, हे लोक लोकसभेमध्ये विधानसभेत बोलत नाही आणि अनंत प्रश्न, या प्रश्नावर आम्ही मोर्चे काढतो आणि मोर्चे काढणारे ह्या आमदारांना, मंत्र्यांना, खासदाराला कधीच विचारत नाही. यांना मोकळे सोडतात आणि मोर्चे नेहमी आंदोलन करत राहतो. हा मोठा इश्यू आहे देशामध्ये आणि समजण्याची गरज आहे. आदिवासीचं साहित्य आहे, या साहित्याची विचारधारा कशी असावी, थोडंसं 5 मिनिट या ठिकाणी बोलल्यानंतर माझ्या विषयावर येणार आहे. की आम्ही सिंधू संस्कृतीचे वारसदार, सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये ज्या काही खापरावर वस्तू सापडल्या, त्या वस्तू, ती चित्र, ते झाडं आदिवासीच्या संस्कृतीचे टोटम आहे. मी टोटमवर पुढे बोलणार आहे. आणि ते टोटम आमचे पूजक आहे. आदिवासीमध्ये कुठलाही देव नाही, कुठलाही ईश्वर नाही, कुठलंही मंदिर नाही आणि कुणाही देवाची पूजा होत नाही. आम्ही निसर्गाची पूजा करतो, आमच्या टोटमची पूजा करतो, प्राण्यांची पूजा करतो, आम्ही वृक्षाची पूजा करतो. आम्ही निसर्ग पूजक आहोत. आणि या देशामध्ये हे तत्वज्ञान पाहताना, आमची विचारधारा पाहताना, आमचे विचारधाराचे जे सूत्र आहेत, ते सूत्र म्हणजे लोकायत, चार्वाक, बुद्ध, आलार कलाम, महात्मा फुले, बाबासाहेब, या विचाराची मालिका आदिवासीच्या तत्वज्ञानामध्ये सापडते. कारण ह्या सगळ्या लोकांनी निरवंशवादाचं तत्वज्ञान मानलं आहे, सांख्य तत्वज्ञान मानलेलं आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाचा पहिला गुरु आदिवासी माणूस आलार कलाम. आलार कलामाने आपलं जे सांख्य तत्वज्ञान मानलेलं आहे, त्याच्यामध्ये टोटली ईश्वरवाद नाकारलेला आहे. आम्ही कुठे ईश्वराचे पाईकच नाही, आमच्यामध्ये देव नाही, ईश्वर नाही, काही नाही. फक्त आम्ही निसर्गपूजक आहोत. आमची संस्कृती काय? जसं साहित्य म्हणजे समाजाचा आरसा, तसंच कल्चर इज द फॉरगॉटन थिंग्स. ज्या समाजाला इतिहास नसतो, ज्या समाजाला कल्चर नसते, संस्कृती नसते, तो समाज मृत्यूपाय झालेला असतो. कोणाला जो विचारा की आमची संस्कृती काय, तुम्हाला सांस्कृतिक सांगावं लागेल. कारण जगाच्या पातळीवर इंटरनॅशनल कायद्यानुसार सांस्कृतिक मूल्ये तुम्हाला स्थापन करावीच लागतील, नाहीतर तुम्हाला कुठलीही आयडेंटिटी मिळणार नाही. जसं भारत देशामध्ये जात असल्याशिवाय हिंदूच होता येत नाही आणि आदिवासी लोक कोणत्या जातीमध्ये नाहीत. मग तुम्ही कोणत्या धर्माचे नाही, तर मग तुमचा रेस आहे, तुमचा वंश आहे, त्या वंशाचं आयडेंटिफिकेशन काय हे तुम्हाला इस्टॅब्लिश करावं लागणार आहे. संस्कृती ही कशी आहे की संस्कृती निसर्ग निर्मित संस्कृती आहे. ती कालच आवश्यक नाही आहे, ते निरंतर आविष्कार होणारी संस्कृती आहे. ज्या संस्कृतीमध्ये आम्ही जगतो, मरतो. आमचा जन्म हा सुद्धा संस्कृतीच होतो आणि आमचं मरणही संस्कृतीमध्ये होतो. तुम्हाला उदाहरण सांगतो. आदिवासीमध्ये जन्मताना आदिवासीमध्ये गाणी म्हटले जाते. गाणे गाण्याची आमची संस्कृती आहे. जेव्हा मुलगा 7 वर्षाचा होतो, त्याची झावर काढते, तेव्हाही गाणी म्हणले जातात. जेव्हा पाण्यामध्ये टाकतं, नावकरण होतं, तेव्हाही गाणी म्हटले जातात. मुलगा जेव्हा जवान होतो, लग्नाच्या वेळेस त्याला सोरीक येतात, तेव्हा गाणी म्हटले जातात. लग्नाच्या वेळेस 7 दिवस संगीतमय लग्न असते. आदिवासीचं गाणे, वाद्य आणि असते, संगीतमय असते. ती आमची संस्कृती आहे. लग्न लावतानाही गाणे संस्कृती म्हटल्या जातात, नृत्य केल्या जातात आणि इवन मरते वेळेसही गाणे म्हटले जातात. आदिवासीच्या संस्कृतीमध्ये जाळत नाहीत. उत्तर दक्षिण माणसाला जमीन पुरवतात. याचे पुरावे जर तुम्हाला पाहायचे असेल, आज तर माझ्या समाजात आहेच आहे,
पण सिंध संस्कृतीच्या उत्खननामध्ये जे सापळे सापडलेत त्या सापळ्यामध्ये उत्तर दक्षिण असे मुर्दे गाडलेले आहेत आणि मुर्द्याच्या डोक्याजवळ एक दगड ठेवतात. त्याला बुद्ध तत्वज्ञानामध्ये चैत्य म्हणतात. चैत्यभूमी ही आदिवासीच्या संस्कृती निर्माण झालेली चैत्यभूमी आहे. आम्ही आदिवासी लोकांना कधी जाळत नाहीत. आम्ही जमिनी पुरवतो. जमिनी पुरवण्यासुद्धा संस्कृतीची कारणं आहेत. पंचमहाभूताची कारणं आहे. मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. ही संस्कृती आमची जी संस्कृती निसर्गातून निर्माण झाली तो निसर्ग काय? निसर्ग हा सजीव आहे. अदृश्य शृंखलातून निर्माण झालेला निसर्ग आहे. निसर्गामध्ये म्हणजे काय? आकाश, पाताळ, सूर्य, चंद्र, तारे, आकाशगंगा, वनस्पती, पाणी, सप्तरंग हे यांचा संगम आहे. आणि सप्तरंग धनुष्य, हिरवेगार जंगल, धबधबे, अफाट सागर, सुगंधित फुले, फुलपाखरे सुगंधित, पृथ्वीचे कवच आकाश, शीतल प्रकाश, तेजोमय सूर्य, हे चंद्र तारे हे सगळं त्या कलाकृतीचा अंतरंग आहे. अंतरंग आणि संगम ह्या दोन्हीचा निसर्गाशी उगम पावलेला एक मोठा संघ आहे आणि आम्ही त्या निसर्गाची पूजा करतो. कारण निसर्गातून संस्कृती निर्माण होते आणि निसर्गातून माणसाचा जन्मही होतो आणि मृत्यू निसर्गामुळेच होते. निसर्गामध्ये आणखी गोष्ट ही आकाश आणि पाताळ, जमीन आणि आकाश यातली जी पोकळी आहे ही पोकळी आदिवासीच्या तत्वज्ञानातल्या शून्याची नांदी आहे. हे तत्वज्ञान शून्याचं तत्वज्ञान बुद्धाचं तत्वज्ञान नव्हे. हे आदिवासीच्या संस्कृतीच्या तत्वज्ञानामध्ये युनायटेड नेशनमध्ये इंटरनॅशनल लॉमध्ये जी तत्वज्ञान सोपवलं गेलेलं आहे त्यातली हा एक संदर्भ आहे. अलीकडे एक नवा मोठा प्रश्न निर्माण झाला होता की साहेबराव झंकर तुमचे थँक्यू की भारताच्या देशातल्या जनगणनेमध्ये आदिवासींनी काय लिहावं, आपलं धर्म काय लिहावा. त्याच्यावर मी 2 फेसबुकला पोस्ट पण टाकल्या होत्या. कोणी निसर्ग धर्म म्हणतात त्याला तत्वज्ञान माहीत नाही आहे. निसर्ग धर्म म्हणजे जसा हिंदू धर्म म्हणजे आमचा असा धर्म. धर्म काय? धर्म म्हणजे फक्त चेतना, माणसाची चेतना हाच धर्म आहे. धर्म म्हणजे काही ईश्वराची पूजा करणं, घंटा लावून काही आरत्या करणं नव्हे. तर धर्म हा एक विचाराची चेतना आहे. बुद्धाने आपल्या तत्वात सांगितलं की धर्माची व्याख्या काय. बुद्धाने सांगितलं की बुद्ध ही चेतना आहे. माणसाला जेव्हा चेतना जागृत होते त्यावेळेस तो पूर्ण नियमाचं पालन करतो, त्या नियमाने वागतो, जगतो. ही जगण्याची पद्धती आहे. जशी संस्कृती आमचा धर्म नावाची आमची संकल्पना नाही आहे. पण आता धर्म म्हणजे हा चेतना, निसर्ग चेतना म्हणजे निसर्ग धर्म हा मला म्हणावा लागेल. जर आम्ही निसर्गाचं पूजन का करतो याचे एक संदर्भ आहे. मी तुम्हाला सांगतो आहे की हे विश्वचक्र जे आहे, विश्वचक्र म्हणजे पृथ्वी, चंद्र, तारे हे सूर्याभोवतात फिरतात. ह्या फिरण्याचाही कालावधी असतो. हा कालावधी संपला का लगेच पुन्हा चक्र होते फिरण्याचं. हे तत्वज्ञानातलं एक तत्व, आदिवासी तत्वज्ञानातलं एक सूत्र आहे. जसं वृक्षांना पाने फुटतात आणि कालांतराने ते गळून जातात, गळल्यानंतर आणखी नवीन अंकुर येतो. हे चक्र आहे, विश्वचक्र आहे, हे निसर्ग आहे. तसाच माणूस जन्माला येतो, जन्माला नंतर त्याचं आयुष्य संपलं का तो संसारातून नष्ट होतो. जसं निसर्गाचं कालचक्र आहे तसं माणसाचे कालचक्र आहेत, जन्माला येणं आणि मृत्यू पावणं. पण मरण्यापूर्वी त्याची संतती असते, त्याचे पुत्र असते, हा पुत्रच त्याचा पुनर्जन्म. आदिवासी समाजामध्ये पुनर्जन्माची संकल्पना नाही, हिंदूसारखी संकल्पना नाही. बुद्धांनी सुद्धा निसर्गामध्ये मांडताना पुनर्जन्माची संकल्पना मांडली नाही. त्यांनी निर्वाण हा मोक्ष नावाचा जो शब्द आहे त्यांनी निर्वाण म्हटला. आणि मी म्हणतो की आदिवासीमध्ये मोक्ष नाही आणि निर्वाण नाही.
तर आदिवासीमध्ये आम्ही निसर्ग वासी किंवा निसर्ग लुप्त होणारे माणसं हा आपला शब्द प्रयोग करता येतात. कारण हा सगळ्या धर्माच्या वेगळा जाऊन आमची संस्कृती आहे. आम्ही निसर्गाची पूजक आहोत. ही निसर्गाची पूजा करताना आणखी एक महत्त्वाचं तत्त्व असं आहे की हवा, पाणी, प्रकाश, आकाश आणि माती हे पंचमहाभूते आहेत. हा पंचमहाभूते माणूस पंचमहाभूतामध्ये जन्मतो आणि माणूस पंचमहाभूताशी मरतो. हे कालचक्र हेच आदिवासीच्या निसर्ग धर्माचं तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान मी लिखित देणार आहे, माझ्या पुस्तकात देणार आहे. परंतु माझं पुस्तक अजून लिखाण चालू आहे. परंतु अलीकडे या ठिकाणी बोलायचा चान्स नसल्यामुळं मी त्याला थोडंसं सावरलं आणि मी तुमच्यासमोर उभा झालेला आहे. हे तत्त्वज्ञान काय थोडंसं सांगतो, माझ्या मुद्द्यावर येतो. आदिवासीचं तत्त्वज्ञान, निसर्ग तत्त्वज्ञान मानवी संस्कृतीचा सर्वोच्च आविष्कार आहे. हा आविष्कार नवपिढीचं एक मोठं स्मारक आहे, पवित्र स्थान आहे आदिवासीचं. बाबुरावजी जयरावण, थँक्यू. हे पवित्र स्थान आहे निसर्गाचं. आणि या तत्त्वज्ञानामध्ये संपूर्ण भौतिक तत्वे आहे, सत्य आहे. एखाद्या वेळी ईश्वर, पूर्ण इतिहास, अवतार, अमरत्व नाकारता येईल, पण आदिवासीचं चंद्र, सूर्य, तारे, झाड, पाणी, हवा हे कधीच नाकारता येत नाही. आणि आदिवासी लोक याचीच पूजा करतात, निसर्गाचीच पूजा करतात. हे आदिवासीच्या तत्त्वज्ञानाचं सूत्र आहे. आणि हे तत्त्वज्ञानाचे सूत्र आमच्या आदिवासी संस्कृतीचे आदर्श आहे. मित्रो, मला पुढच्या मुद्द्यावर येताना सांगावं लागेल की मी तुम्हाला निसर्ग, संस्कृती, पुनर्जन्म, पंचमहाभूते, आदिवासीच्या निसर्ग तत्त्वज्ञानातील तुम्हाला निसर्ग धर्माची तत्त्वे सांगितलेली आहे. आपल्याला जनगणनेमध्ये पुढे नोंद करायची आपल्या. आम्ही पुढे हिंदू नाहीत, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही. आम्ही निसर्ग धर्माचे, निसर्गाचीच पूजक आहोत. हा निसर्ग काही धर्म म्हणून नाही, फक्त चेतना आहे. ह्या चेतनाचं तुम्हाला जनगणनेच्या ज्यामध्ये कालामध्ये निसर्ग धर्म म्हणून, निसर्गवासी म्हणून तुम्हाला नोंद करावं अशी माझी विनंती आहे. हा मुद्दा या ठिकाणी प्रकर्षाने मांडला आहे की जेणेकरून सर्वांच्या समोर आम्ही काय लिहावा हा मोठा प्रश्न होता. मित्रो, आता मी थोडंसं माझ्या ही सांस्कृतिक मूल्ये जतन करताना मी तुम्हाला डिटेलमध्ये पुस्तकात देणार आहे. पण सांस्कृतिक मूल्ये जतन करताना तुम्हाला निसर्ग धर्माला पालन करावं लागेल. निसर्ग धर्माचं आणखी एक तुम्हाला सांगतो की जेव्हा मी युनायटेड नेशनला गेलो होतो तर त्यावेळेस मला मूळ निवासी संकल्पनेच्या संदर्भात बराच अभ्यास करावा लागला. त्या ठिकाणी इंडिजिनस पीपल ही कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट संयुक्त राष्ट्रांनी जेव्हा मान्य केली, मान्य करताना आदिवासीचे टोटेम्स, कस्टम्स, परंपरा ह्या काय तुम्हाला सांगावं लागणार. आता आम्ही ज्या ठिकाणी तुमराव सरांनी तशी एक मुद्दा मांडला होता की आमचा कायदा असायला पाहिजे. ठीक आहे, कायदा हा असायलाच पाहिजे, पण कोणता कायदा? कारण मी संविधानावर बोलताना कायद्यावर बोलणार आहे की तुमचं पेसा कायदा वाचा. तुम्ही पेसा कायदा वाचल्यानंतर सेक्शन 4D स्पष्ट म्हटलेलं आहे की आदिवासी माणसाने आपल्या सांस्कृतिक मूल्यावर समाज रचना उभी करायची आहे. सांस्कृतिक मूल्य म्हणजे काय? की तुम्ही निसर्गाची पूजा करणार, जमिनीची पूजा करणार, प्राण्याची पूजा करणार. का तुमची टोटेम आहे ते, काय तुमचा देव नाही आहे. तर ही आम्ही कसं जगलो, आम्ही कसं जन्मलो, कसं लग्न केलं, कसं मेलो, याची टोटम्स आहे, याची परंपरा आहे. या परंपराचं कोडिफिकेशन तुम्हाला पहिले करावं लागणार आहे. आदरणीय पिचड साहेब आदिवासी मंत्री असताना मला त्यांनी 11 वेळ पेसा कायद्यावर मिटिंगला बोलावलं होतं आणि त्या ठिकाणी हा इश्यू आला होता की आदिवासीचा कायदा बनवायचा असेल तर काय करायला पाहिजे.
तर आदिवासीचा कायदा म्हणजे काय, साधा हिंदूचा कायदा नव्हे. आदिवासीचा कायदा म्हणजे आदिवासीच्या कस्टमरी लॉप्रमाणे, पारंपरिक कायद्याप्रमाणे त्याचा कायदा बनावा लागणार. तर तुम्हाला तुमचे टोटम तुम्हाला शोधावं लागणार. अलीकडे आम्ही सगळं विसरलेलो आहोत, मग इस्टॅब्लिश करावं लागेल. काही टोटम असे आहेत की हिंदूच्या टोटमला मान्य करून आदिवासी टोटम म्हणतात. असो, पण हा कस्टमरी कायदा इंटरनॅशनल लॉमध्ये मान्य झालेला कायदा आहे. डेन्मार्कमध्ये तुमचा कस्टमरी कायदा आहे. युनायटेड नेशननी कस्टमरी कायदा निर्माण केलेला आहे. मग भारत देशामध्ये हा कस्टमरी कायदा का होत नाही, पारंपरिक कायदा का होऊ नये? या लोकशाही देशामध्ये आम्ही आदिवासी माणूस गुलामीचं जीवन जगतो आहे. या देशामध्ये संविधान आम्हाला आदिवासीच म्हणत नाही. या ठिकाणी सगळे आंबेडकरी लोक ऐकायला त्यांना माझा प्रणाम आहे. प्रभूसाहेब जयरावण प्रणाम आहे. भारताच्या कोण्याही भारतीय संविधानाच्या कोण्याही कलमामध्ये आदिवासी नावाचा शब्दच नाही. मला दाखवा. मी 1987-88 लॉ केलेला आहे, तेव्हापासून हा शोधतो आहे शब्द. भारतीय संविधान हे आदिवासीला आदिवासी म्हणतच नाही. आणि आम्ही आदिवासी आहोत. आदिवासी फक्त भारतात आहेत. आफ्रिकेतील लोक निग्रो आहेत. अमेरिकेतील लोक नॅशन आहेत. ऑस्ट्रेलियन लोक ॲबोरिजिनल आहेत. तसे आदिवासी लोक भारतात आहेत. या लोकांनी आपापल्या संविधानामध्ये आपली डेफिनेशन तयार करून घेतलेली आहे. फक्त जगातला भारत असा देश आहे की ह्या आदिवासीची या देशामध्ये व्याख्याच नाही. प्रदीप वेळा सर, धन्यवाद. तर आम्ही लोकशाहीमध्ये कोण आहोत, कसे आहोत, यातलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की लोकशाही काय. एक छोटीशी 2 ओळीची कविता माझी, की 1 वोट 1 व्हॅल्यू म्हणजे लोकशाही. 1 वोट 1 व्हॅल्यू म्हणजे लोकशाही. आणि व्होटिंग लिस्ट म्हणजे माझं नावच नाही. 1 वोट 1 व्हॅल्यू म्हणजे लोकशाही. व्होटिंग लिस्ट म्हणजे माझं नावच नाही. लोकशाहीचा देश माझा, या देशात मी नाही. आणि देशाच्या नकाशात माझं गावाचं नावच नाही. देशाच्या नकाशात माझ्या गावाचं नावच नाही. मित्रो, हा लोकशाहीचा संदर्भ एका पारधीनबाईचा आहे. पारधीनबाई जेव्हा भटकते तेव्हा आदिवासीच्या समस्या कशा असतात या कवितेमध्ये मी वर्णन केलं. त्या पारधीनबाईचं नाव राजश्री काळे आहे, पुण्याला कॉर्पोरेटर आहे. आदिवासीच्या संदर्भामध्ये संविधानामध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही बाबासाहेबांना मानतो. मी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकलो आहे, मिलन कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्यामुळे बाबासाहेबाचा आदर्श माझ्यासमोरच आहे. पण मी जेव्हा लॉचा विद्यार्थी झालो तेव्हा मी माझं नाव शोधतो आहे की संविधानामध्ये माझं अस्तित्व कुठे आहे, माझी डेफिनेशन कुठे आहे. देर इज नो एनी डेफिनेशन्स, देर इज नो एनी पॅरामीटर टू डिफाईन द ट्रायबल पीपल इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि यासाठी भारतीय संविधानाच्या डिबेटमध्ये माननीय जयपाल सिंग मुंडांनी मोठा संघर्ष केलेला आहे. जयपाल सिंग मुंडाचा संघर्ष आम्हाला वाचायलाच पाहिजे. आणि त्याशिवाय आम्ही आमच्या संदर्भामध्ये आमच्या आयडेंटिफिकेशन संदर्भात आम्हाला बोलताच नाही. ऑक्टोबर 1946 कंप्लीट रिझोल्युशन मांडताना जयपाल सिंग मुंडांनी अनेक मुद्दे संविधानामध्ये ठेवले होते. त्याच्यामध्ये आदिवासीचा झेंडा कसावा हा एक मुद्दा होताच. की ते म्हणतात, पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यावेळचे पंतप्रधान राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेबांसमोर म्हणतात की मी आदिवासी आहे, तुम्ही मला आदिवासी म्हणतात, तुम्ही मला जंगली म्हणतात. हो, मला मान्य आहे, मी जंगली आहे, मी आदिवासी आहे. भारतीय संविधानामध्ये तुम्ही मला आदिवासी का म्हणत नाही, हा त्यांचा प्रश्न.
पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की मिस्टर आंबेडकर व्हॉट युअर ॲन्सर. बाबासाहेब त्यावेळी मम होते. हा प्रश्न माझा नाही आहे, संविधानिक डिबेटमध्ये आजही तसाच आहे. आदिवासीच्या प्रत्येक माणसाने हा वाचायला पाहिजे की आम्ही कोण आहोत. जर भारतीय संविधानामध्ये तुमची ओळख नाही आहे, या देशामध्ये भारतीय घटनेच्या 25व्या आर्टिकलमध्ये आदिवासी हिंदू नाही आहेत. डिबेटमध्ये वाचा 25 आर्टिकलच्या. दे आर नॉट हिंदू, दे आर नॉट कवर्ड हिंदू पर्सनलला. जर आदिवासी हिंदू नाही आहेत, त्यांना हिंदूचा कायदा लागू होत नाही, आदिवासीला संविधानामध्ये कुठली ओळखच नाही. एक युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे, ज्या समाजाला ओळख नसते, ज्या समाजाला कायदा नसतो, तो देशाचा गुलाम असतो. मग आम्ही कोण आहोत की आम्हाला डेफिनेशनमध्ये ओळखच नाही आहे. शेड्यूल ट्राईबमध्ये हा एक फार मोठा घोळ झालेला आहे, फार मोठं राजकारण आहे. या देशामध्ये आम्ही इंग्रजी गुलाम होतो. 1857च्या लढ्यामध्ये आमचे ताना भगत, बिरसा मुंडापासून अनेक शहीद झाले आहेत, स्वातंत्र्यासाठी ते शहीद झालेले आहेत. आणि तो स्वातंत्र्य लढा असा होता की आदिवासी माणूस, या देशातला मूळनिवासी माणूस, जलंत नागरिक असलेला माणूस, या देशामध्ये त्याला स्वातंत्र्य अधिकार मिळाला पाहिजे. आणि इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी काही नीती बनवल्या आदिवासीसाठी. हा ट्राईब शब्द जो आहे, हा ट्राईब शब्द आदिवासीला गुलामी बहाल करणारा शब्द आहे. मी ते तुम्हाला संदर्भात बोलणार आहे आता की ट्राईब हे गुलाम कसे आहेत. फक्त मला हा संदर्भ सांगू द्या की इंग्रज आल्यानंतर इंग्रजाच्या सोबत ईस्ट इंडिया कंपनी आणि युरोपियन वसाहतवाद या ठिकाणी निर्माण झाला होता. आदिवासीला सामान्य प्रवाहाच्या वेगळ्या ठेवून त्यांचा विकास करण्यासाठी म्हणून शेड्यूल डिस्ट्रिक्ट, शेड्यूल एरिया निर्माण केले होते. शेड्यूल एरिया म्हणजे आज 5वं आणि 6वं शेड्यूल संविधानामध्ये आहेत. तेव्हाही होता, शेड्यूल डिस्ट्रिक्ट होता. हा एरिया म्हणजे कॉमन जनतेच्या बाजूला ठेवून आदिवासीचा वेगळा विकास करण्याचा हा त्याचा प्रश्न होता, हा त्याचा एक मोठा अजेंडा होता. आणि आदिवासीसाठी वेगळे कायदे म्हणजे त्यांना वन हक्काचे कायदे, वनाचे कायदे, त्यांच्या लेवीचे कायदे, हे सगळे वेगळे कायदे निर्माण केले. आणि ती वसाहत होती. हे युरोपियन वसाहतवादाचे आदिवासी गुलाम. भारत देश स्वतंत्र झाला, आम्ही इंग्रजाच्या तावडीतून सुटलो आणि ब्राह्मणाच्या तावडीत सापडलो. आम्ही या देशातल्या आता ब्राह्मणाचे गुलाम, वरच्या प्रस्थापित लोकांचे गुलामच आहोत. एवढंच काय, पण या स्वातंत्र्याची संविधान बनवताना संविधानामध्ये पुन्हा गुलामी लादली. इंग्रजाचा युरोपियन वसाहतवाद होता, तो वसाहत खतम झाला आणि स्वातंत्र्य मिळालं. आणि संविधानामध्ये आम्ही अजूनही शेड्यूलमध्ये बंदिस्तच आहोत. 5वं आणि 6वं शेड्यूलमध्ये या देशातले सगळे आदिवासी बंदिस्त आहे. त्याला शेड्यूलच्या बाहेर जाऊन मतदाराचा अधिकार नाही आहे, विकासाचा अधिकार नाही आहे. आम्ही इंग्रजी गुलाम होतो, आता भारत देशातल्या ब्राह्मणवाद्याचे गुलाम आहोत. पहिलेही गुलामी होती, आता गुलामी आहे. आता गुलाम कसे आहोत की भारत देशामध्ये डिबेट झाली की आदिवासीला काय म्हणावं. सब कमिटीचे अध्यक्ष होते ठक्कर बापा. ठक्कर बापाकडे सांगितलं गेलं होतं की तुम्ही फिरा आणि आदिवासीला काय म्हणावं याचा रिपोर्ट अहवाल सादर करा. तो घटना मसुद्यासमोर त्याचा रिपोर्ट आलाच नाही. शेवटी मग आदिवासीला काय म्हणावा हा प्रश्न निर्माण झाला. जयपाल सिंग मुंडा म्हणायचे की नाही नाही, मी आदिवासी आहे, या देशातला मूळ निवासी, आमची संस्कृती वेगळी आहे आणि तुम्ही आम्हाला आदिवासी म्हणा. याच्यावर कुणी काय बोलत नव्हतं. त्याला पर्याय म्हणून ॲबओरिजिनल शब्द ठेवला
ॲबोरिजिनल शब्द हा ऑस्ट्रेलिया कंट्रीमध्ये आदिवासीला म्हटला जात होतं, पण ॲबोरिजिनल शब्दसुद्धा नाकारला गेला, कारण त्या पाठीमागचं राजकारण होतं. आणि अनुसूचित जमाती हा शब्द, शेड्यूल ट्राईब शब्द हा आदिवासीत लादला. त्याचा इतिहास असा आहे की 1452मध्ये युगोस्लेव्हिया स्पेन देशात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी, युरोपियन राष्ट्रांनी, की जगामध्ये जे जे राष्ट्र ख्रिश्चन नाहीत त्या राष्ट्रामध्ये आपली अधिसत्ता निर्माण करण्यासाठी म्हणून ट्रेडर्स निर्माण केले. 1452मध्ये पोपने हा निर्णय पास केला आणि द पॅपल नावाचं डॉक्युमेंट तयार केलं. त्याला युनायटेड नेशनमध्ये डिस्कवरी थेरी नावानं मानलं जातं. पॅपल नावाच्या डॉक्युमेंट्सने ख्रिस्टोफर कोलंबस याला ट्रेडर म्हणून शोध घेण्यासाठी अमेरिकेला पाठवलं. तसं वास्को द गामा भारत देशामध्ये आला होता. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी अमेरिकेत शोध लावला नाही. अमेरिका होती तिथेच होती, डिस्कवरी केलीच नाही. आणि त्याने अमेरिकेत शोध लावला असा आपल्यासमोर जो इतिहास आहे, हा इतिहास फार विचित्र इतिहास आहे. जसं आदिवासी समाजामध्ये आम्ही PhD करतो. PhD करतो म्हणजे समीक्षा करतो. समीक्षा करणं म्हणजे काही शोध होत नाही, शोध ग्रंथ केला म्हणतात. हे आता मला ते आठवलं म्हणून सांगतो. मी बरेच PhDचे ग्रंथ वाचले आदिवासी लोकांची. अरे चक्का वनवासी शब्दाचं समर्थन आहे त्या ग्रंथामध्ये, आणि आम्ही म्हणजे शोध लावला. उत्तम नोंगडे नावाच्या माणसाने कविता संग्रह लिहिला. तो चक्क आदिवासी वनवासी म्हणतो आणि त्याची आम्ही समीक्षा करतो. असे बरेच PhDचे होल्डर्स आहेत. काही मॅडम आहेत, यांच्या PhDच्या ग्रंथाचं रिव्होल्युशन झालं पाहिजे. ज्या ज्या माणसाने वनवासी शब्दाचं समर्थन केलं आहे त्यांना मिळालेले पुरस्कार विड्रॉ झाले पाहिजे, अशी माझी स्वतःची मागणी आहे. समाधान काय करत ठरवावं. वास्को डी गामा भारतात आला त्यावेळी त्यांनी गोव्यामध्ये ट्रेडर निर्माण केले. कोलंबसनी अमेरिकेत शोध लावला आणि अमेरिकेत शोध लावला म्हणून 1992ला 10 डिसेंबर 1992ला 500 वर्ष पूर्ण झाली होती त्याच्या सफरीस. कोलंबसच्या सफरीस 500 वर्ष पूर्ण झाली म्हणून संयुक्त राष्ट्र संघामध्ये गोऱ्या लोकांनी, सगळ्या राष्ट्रांनी ठराव पास केला की कोलंबसच्या नावाने सुवर्ण जयंती केला जाईल जगामध्ये, कारण त्यांनी जगाचा शोध लावला. आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये करीबन 50 निग्रो राष्ट्रांनी विरोध केला की ह्या कोलंबसच्या सफरीमुळे आमच्यावर गुलामी लादल्या गेली, आम्हाला गुलाम म्हणून दुसऱ्या देशामध्ये विकल्या गेले, नेल्या गेले, आमच्या जागा हडपल्या. आणि म्हणून त्या ठरावाला विरोध करून कोलंबसचा दिवस यांनी हाणून पाडला. आणि तो 10 डिसेंबर 1992ला म्हणजे 1393ला हा मानवी हक्काचा दिवस म्हणून साजरा केला जातो. कोलंबस डे म्हणून जगामध्ये साजरा केला जातो. पण आदिवासीच्या राष्ट्रांनी त्याला विरोध केला म्हणून तो कोलंबस डेच्या ऐवजी इंडिजिनस पीपल डे हा दिवस मानला गेला. याचा निर्णय 1984ला 82ला काहीतरी झालेला आहे. आणि मूळ निवासी दिवस हा जो होता आहे कोलंबसच्या सफारीच्या विरोधातला दिवस म्हणून हा मूळ निवासी दिवस आहे. आणि जगातले जे जे आदिवासी आहेत, ज्या ज्या देशामध्ये युरोपियन वसाहतवाद आहे, हा युरोपियन वसाहतवाद नष्ट करून त्या श्रीलंका लोकांना युनायटेड नेशनमध्ये मूळ निवासी असं डेफिनेशन केलं गेलं आहे. शेड्यूल ट्राईब म्हणजे काय? ट्राईब म्हणजे काय? ट्राईब ही संज्ञा ट्रिब्यूस शब्दापासून निर्माण झालेली आहे. लॅटिन शब्दापासून हा शब्द आलेला आहे. ट्रिब्यूस म्हणजे हा शब्द टोळ्यांना, ज्या गुलामांना टोळ्यांना
आपल्याकडे ठेवल्या गेल्या आहेत, आपल्या कब्जामध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत, त्या देशातल्या राष्ट्राने हा ट्राईब गुलामाला दिलेला शब्द आहे. ट्रिब्यूज नावाचा लॅटिन भाषेतला हा शब्द गुलामाला दिलेला शब्द आहे. तो शब्द जेव्हा अमेरिकेमधल्या रेड इंडियन पीपलला वसाहतवाद्यांनी कोलंबसनी त्या जमिनी त्यांच्या हडपल्या, त्याच्यावर आपला ट्रेड म्हणून त्या जमिनी दाबल्या. त्या दाबल्या जमिनीच्या विरोधामध्ये फार मोठा संघर्ष झाला, फार मोठे आंदोलन झालं. निग्रोचं मार्टिन लुथर किंगच्या संदर्भातला हा संदर्भ आहे. त्यांनी त्याच्या विरोधात मोठं आंदोलन केलं आणि ह्या आंदोलनामध्ये 1830मध्ये अमेरिकेमध्ये ट्रायबल रिझर्वेशन ॲक्ट पास झाला. आम्ही या देशात सांगतो की शाहू महाराजांना रिझर्वेशन दिलं, बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं. हो, मान्य आहे, त्यांनीच आम्हाला रिझर्वेशन दिलं. पण आम्हाला या देशामध्ये, या जगामध्ये 1830ला ज्यावेळी बाबासाहेबांचा जन्म नव्हता त्यावेळी आदिवासीला रिझर्वेशन दिलेलं आहे. त्याचा संदर्भ संविधानामध्ये काय येऊ नये, हा एक माझा प्रश्न आहे. आदिवासी संदर्भामध्ये पहिला रिझर्वेशन ॲक्ट 1830ला झालेला आहे आणि तो ॲक्ट अजूनही माझ्याकडे आहेत, अमेरिकेमध्ये आहेत. तो ॲक्ट भारत देशामध्ये का चर्चेला जात नाही, का अभ्यासला जात नाही? तो आदिवासीच आहे म्हणून. हा 1830ला अमेरिकेच्या आदिवासींना, नेटिव्ह लोकांना, रेड इंडियनना ट्राईब म्हणून 1830ला केलं ऑफिशियल गॅजेटमध्ये. आणि भारत देशामध्ये भारतातल्या आदिवासीला 1871मध्ये क्रिमिनल ट्रायबल ॲक्ट पास केला. 1871 तो ॲक्ट अजूनही जिवंत आहे. तुम्ही पाहू शकता, नेटवर पाहू शकता की ऑफिशियल नावाने भारतातल्या आदिवासीमध्ये युरोपियन वसाहतवादाने, इंग्रजांनी आदिवासी लोकांना शेड्यूल ट्राईब, तेही क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी आदिवासी म्हणून तुम्हाला कायदा पास केला आणि 1830ला तुम्ही कायद्याने गुन्हेगार ट्राईब झालेले आहेत. हा ट्राईब शब्द युरोपियन वसाहतवादाचा शब्द आहे. तो युनायटेड नेशननं नाकारलेला शब्द आहे. आणि ट्राईबच्या ऐवजी ह्या जगातल्या आदिवासींना मूळ निवासी अशी संज्ञा दिलेली आहे. पण भारतातले ब्राह्मणवादी लोक म्हणतात, सोली सुरबाजी, मी होतो त्याच्यासोबत साऊथ आफ्रिकेमध्ये एशियल डिस्ट्रिक्टमध्ये, हे म्हणतात की आदिवासी होते, मूळ निवासी होते, पण त्यांनी इंटरकास्ट मॅरेज केले आणि जातीवाद संपला. मूळ निवासी कोणीच नाही आहे. आदिवासी कधी आले तुम्ही आम्हाला सांगा. अरे तिथलेच मूळ निवासी आहे ना, मग ब्राह्मण कधी आले तुम्ही सांगा. यांचा काळ ठरवता येत नाही. आणि म्हणून आदिवासी लोकांनी आपलं नाव सांगताना की भारतीय न सांगता आम्ही सिंधू संस्कृतीवासी आहोत असं सांगायला पाहिजे. कारण सिंधू संस्कृतीच्या पहिलं आर्य नाही आहे, सिंधू संस्कृतीनंतर आर्य लोक आले आहेत. तर हा शेड्यूल ट्राईबचा संदर्भ त्या ठिकाणी युनायटेड नेशनमध्ये नाकारताना की या देशामध्ये कोणी आदिवासीच नाही, त्याच्यामुळे मूळ निवासी हा शब्द करता येता म्हणून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आदिवासीची डेफिनेशन नाकारलेली आहे. आणि आम्ही मूळ निवासी दिवस साजरा करतो, आदिवासी दिवस साजरा करतो. अरे तुम्ही माझ्या बांधवानो, तुम्ही आदिवासी दिवस साजरा करता, पण भारतीय संविधान तुम्हाला आदिवासी म्हणते का? आदिवासी म्हणतच नाही. आणि आम्ही आदिवासी दिवस साजरा करतो आहे. आदिवासी विभागाने सर्क्युलर काढल्या की 9 ऑगस्ट हा आदिवासी उत्सव दिवस साजरा करा. अरे आदिवासी तुम्ही संविधानच तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही कसं साजरा करता? या देशामध्ये आदिवासीला आयडेंटिफिकेशन देण्याची एक मोठी नकाराची मोठी प्रक्रिया आहे की ज्या माणसाला, जो सांस्कृतिक पुरुष आहे, जो माणूस सिंधू संस्कृतीचा वारसदार आहे, ज्या माणसाचं ट्रेडिशन कस्टम जिवंत आहे, जो माणूस या देशामध्ये वृक्षाची, प्राण्याची, त्याच्या टोटमची पूजा करतो, त्याची संस्कृती वेगळी आहे, कस्टम वेगळे आहे, राहण्याची पद्धती वेगळी आहे, भाषा वेगळी आहेत, अशा माणसाला तुम्ही सांस्कृतिक ॲबिलिटी देणार नाहीत का? सगळे लोक नकारत आहात. आणि भारतीय संविधानही आदिवासीला आदिवासी म्हणत नाही. मित्रो, बाबासाहेबांनी एक कायदा पास केला होता, हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल
ही आदिवासी महिलाला लागूच नाही. आदिवासी महिला ही स्वतंत्र जगते, तिची जगण्याची पद्धती वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे. आम्ही वैचारिक वारसदार चार्वाक लोकांचे लोक आहोत. आम्ही सांख्यतत्व मानणारे लोक आहोत. आम्ही ईश्वराला नकारणारे लोक आहोत. आम्ही मोक्षाला नकारणारे लोक आहोत. आमच्या मृत्यूच्या जन्माच्या सांस्कृतिक वेगळ्या प्रथा वेगळ्या आहेत. मग ही संस्कृती वेगळी आहे. तर हिंदू परंपरेनुसार आदिवासी महिलाला हिंदू कोड बिल कसं लागू होईल? आदिवासी महिलाला हिंदू कोड बिल लागूच होत नाही. दुसरी गोष्ट, आदिवासीचे लग्न होतात. लग्नामध्ये आम्ही 4 वर्ष शिकलो का मार प्राध्यापक झालो का सुंदर पोरगी पाहिजे, गाडी पाहिजे, मोठा हॉल बुक करतात, बँड वाजवतात, तिथे लग्न करतात. लग्नामध्ये मंगलाष्टके म्हणतात, अग्नी लावून 7 फेऱ्या करतात. मंगलाष्टके म्हणणे आणि अगे लावून 7 फेऱ्या मारणे ही प्रक्रिया या देशातल्या हिंदू थॉट मिताश्री कायद्याची आहे. आदिवासी हिंदूच नाही. भारताचं कलम घटनेचं कलम 25 आदिवासी हिंदू नाही आहे. जर हिंदू नाही आहे तर मिताश्री कायदा आम्हाला कसा लागू होईल? 7 फेऱ्या 7 फेऱ्या म्हणून लग्न लागलेलं ते व्हॅलिडच होत नाही, इनव्हॅलिड आहे. आणि म्हणून आदिवासीचे लग्न पद्धती आदिवासीच्या पद्धतीने लागलं पाहिजे. ती परंपरा वेगळी आहे आणि या वेगळ्या परंपरेमुळं आदिवासीची आयडेंटिटी वेगळी इस्टॅब्लिश होतो, आमची ओळख वेगळी तयार होते. बाबासाहेबांनी हू वेअर द पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णाचा आपसूट म्हणजे शूद्र. शूद्र हा अस्पृश्य आहे. शूद्र हा जाती व्यवस्थेतला बंदिस्त आहे. आदिवासी त्याच्या बाहेरचा आहे. तो ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्रही नाही. हा आदिवासी माणूस इथल्या चौकटीचा बाहेरचा माणूस, तो वंशवादी आहे. आदिवासीच्या जाती नाही आहे. आदिवासीमध्ये प्रत्येक याची आमचा कोळी आहे, आमचा माडी आहे, गोंड आहे, परदान आहे, कोलाम आहे, हे आमचे वंश आहेत. भारतीय संविधानामध्ये आदिवासीच्या वंशाला आयडेंटिफाय केलं नाही, ओळखच नाही. आम्हाला जातीमध्ये गणलं गेलं. आमची जातच नाही आहे. जो जात असतो तो हिंदू. आम्ही जातीमध्ये नाही आहे म्हणून हिंदू नाही आहे. हा संदर्भ जातीच्या हिंदू व्यवस्थेचा आहे. फक्त जाती व्यवस्था हिंदूमध्येच आहे, आदिवासी जाती व्यवस्था नाही आहे, ते जातीच्या बाहेरच आहे. जयपाल सिंग मुंडाने आणखी एक मोठा प्रश्न मांडला होता भारतीय संविधानामध्ये. डिबेटमध्ये ते म्हणतात की आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत. 6000 वर्षापासून तुम्ही आमचं एक्सप्लोरेशन केलं, तुम्ही आम्हाला नाकारलं आणि 6000 वर्षाचा नकाराचं जे कॉम्पन्सेशन आहे ते आम्हाला भारतीय संविधानामध्ये वेगळं प्रावधान करून मिळालं पाहिजे. ही जयपाल सिंग मुंडाची मागणी होती भारतीय संविधानामध्ये. जर हे देत नसाल तर जयपाल सिंग मुंडा म्हणतात की आम्हाला आदिवासीचं वेगळं राष्ट्रच मिळालं पाहिजे. जयपाल सिंग मुंडांनी आदिवासीचा पाकिस्तानही मागला होता, पाक आदिवासी ही सुद्धा मागणी केली होती. जयपाल सिंग मुंडांनी भारत देशामधल्या आदिवासींना 6000 वर्षाचं एक्सप्लोरेशन म्हणजे शोषण झाला. हा शोषणाचा एक इतिहासाचा वेगळा झेंडा आणि स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये मी लढा लढला त्याचा दुसरा झेंडा. आम्ही हा झेंडा आदिवासीचा ध्वज कसा असावा याची जयपाल सिंग मुंडांनी भारतीय संविधान डिबेटमध्ये केलेली आहे की स्काय ब्ल्यू हा युनायटेड नेशनच्या माध्यमातून बहुतेक राष्ट्रांनी हा स्काय ब्ल्यू कलर मान्य केलेला आहे. तर भारतातल्या आदिवासीचा कलर हा स्काय ब्ल्यू असा सूर निघतो आहे. पण अलीकडे आम्ही पिवळा झेंडा घेऊन नाचतो आहे. पिवळा झेंडा काय की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस हिटलर आणि मुसोलिनी यांनी सिद्धांत काढला होता
डार्विनचा. ह्या सिद्धांतानुसार याचं म्हणणं असं होतं की जो सशक्त आहे, हा सामाजिक सिद्धांत डार्विनचा, जो सतक्ष आहे, सशक्त आहे, तोच राज्य करेल. जंगलामध्ये सशक्त प्राणी वाघ आहे, सिंह आहे, हा राजा आहे. सगळ्या प्राण्यांना, अशक्त प्राण्यांना मारून टाकतो आणि स्वतः राज्य प्रस्थापित करतो. त्याप्रमाणे हिटलरनी ज्यू लोकांनी मूळ निवासी आदिवासी लोक, ज्यू लोकांची कत्तल करून नाझी विचारसरणी स्थापन केली. आणि नाझीचा असा एक मुद्दा आहे की जो अशक्त लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, त्यांच्या कत्तली करा आणि गोऱ्या लोकांचं वर्चस्व स्थापन करा. मुसोलिनीचं तसंच आहे. मुसोलिनी आपला ध्वज काळा निर्माण केला होता, फॅशिस्ट, आणि त्या झेंड्याच्या मधामध्ये एक पिवळं स्टार आहे. हा पिवळा स्टार काय आहे? हिटलरचा झेंडा हा भगवा आहे. हा भगवा झेंडा आरएसएसच्या लोकांनी अडॉप्ट केलेला आहे. भगवा असं एक तत्व आहे की एक देश, एक जात, एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म. हिंदू राष्ट्र, हिंदू जमात, हिंदी भाषा, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म. हा जो राष्ट्राचा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आरएसएसच्या लोकांनी हिटलरपासून, मुसोलिनीपासून ॲडॉप्ट केलेला आहे. आणि आरएसएसच्या लोकांनी आपला झेंडासुद्धा भगवाच निर्माण केलेला आहे. पण काय झालं की भारत देशातल्या आदिवासींनी पिवळा झेंडा अडॉप्ट केला आहे. मागच्या वेळी मी भाषण ऐकत होतो, 2 वक्त्यांनी जय सेवा म्हटलं आहे. जय सेवा हे गोंडी धर्माचं ब्रीदवाक्य आहे. म्हणजे जय सेवा म्हणणं आहे म्हणजे तुम्ही गोंडी धर्माचा प्रवेश केला असं सिद्ध होतो. राष्ट्राचा ध्वज की हा पिवळा रंग आहे, मुसोलिनीच्या झेंड्याच्या स्टारचा पिवळा रंग आहे. ज्या पिवळ्या रंगाने आणि भगव्या कलरने लाखो ज्यूची, लाखो मूळ निवासी कत्तल केली. आणि मूळ निवासी म्हणून युनायटेड नेशनमध्ये भगवानी पिवळा कलर नाकारतात. कारण हा वंशवादी कलर आहे, हा वंश विध्वंसक कलर आहे. आमचं टोळ्याच्या टोळ्या झिनो त्याला डोळे तरी नष्ट केलेले आहेत, वंश खतम केलेले आहेत. आणि तो आमचा रंग, आदिवासी रंग कसा होऊ शकतो? महादेव कुळाचा मोर्चा पाहिला, पिवळे दुपट्टे. गोंडाचा मोर्चा पाहिला, पुढे पिवळे दुपट्टे. भारतीय संविधानामध्ये जयपाल सिंग मुंडा सांगितलेला ध्वज आम्ही काय हिशोब करत नाही आहे. आम्ही मुसोलिनीचं तत्त्व, हिटलरचं तत्त्व, नाझीचं तत्त्व, फॅशिस्ट तत्त्व आमच्या आदिवासी चळवळीने आम्ही का मान्य करतो? आम्ही हे समजलं, आमची विचाराची एक विचारधारा आहे. आम्ही चारवाक, लोकायत, बुद्ध, अब्दुल कलाम, बाबासाहेब यांच्या विचारसरणीचे आम्ही लोक आहोत. मग आमच्यामध्ये फॅशिस्ट, नाझीची संकल्पना कशी होऊ शकते? आम्ही विचार करत नाही. अरे सगळ्यांना खुश करने वाली बात छोड़ो यार, सबको अच्छा बोलेंगे, सबको अच्छा बोलना चाहिए, किसको विरोध नहीं करना. नाही, जे मान्य आहे ते मान्य करा, अमान्य आहे ते अमान्य करायला पाहिजे. जर तुम्ही कुठली गोष्ट अमान्य नाही केली तर तुमच्यातनं गुलामामध्ये काही फरक नाही. गुलाम लोक काय करतो आहे की काही सांगितलं का मुंडकं हलवतो, मुंडकं हलवून एक्सेप्ट करतो. पण जेव्हा गुलामाचा अभिमान स्वाभिमान उंचावतो तो आपल्या मालकाचे सगळे अधिकार नाकारतो, सगळे आदेश नाकारतो आणि आपला स्वाभिमान श्रेष्ठ हा आपला बुलंद करतो. तो कधीही मालकासमोर घुटणे टेकून जीवन जगत नाही, स्वाभिमानानं जीवन जगतो. आम्ही आदिवासी माणसं स्वाभिमानी माणसं यार. आम्ही घुटणे टेकून का जगाव?
आमचे आमदार खासदार या पक्षासमोर घुटण्यामुळे का जगतात हे कळत नाही. याच्यावर आम्ही कोणी साहित्यकार का बोलत नाही? साहित्यकार आपली लेखणी घेऊन जेव्हा जेव्हा समाजामध्ये समस्या निर्माण होते त्यावेळी आपली लेखणी सूर्यधनुसर जयरावण तेव्हा आपली लेखणी उभा होतो. या देशामध्ये तुमचं अस्तित्वच खतम केलं जात आहे आणि तुमच्यावर काही बोलत नाही. आमच्या चळवळीचे मुद्दे आमच्या स्वाभिमानाची चळवळीचे मुद्दे नाहीत. बोस आदिवासी मुद्दा आमच्या स्वाभिमान चळवळीचा मुद्दा होऊ शकतो का? ही समस्या मला मान्य आहे. फक्त एका इश्यूवर सगळे आदिवासीचे मुवमेंट फोकस होतात. आमच्या स्वाभिमानी चळवळीची चळवळ उभी झाली पाहिजे. मित्रो, या ठिकाणी बरेच मुद्दे उपस्थित होत आहेत की भारतीय संविधानामध्ये जे आदिवासीचे अधिकार दिलेले आहेत त्या आदिवासीच्या अधिकारामध्ये एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. 13 सप्टेंबर 2007 रोजी युनायटेड नेशनने आदिवासीच्या अधिकाराचा जाहीरनामा डिक्लेरेशन ऑफ द राईट्स ऑफ द इंडियन पीपल ऑफ द वर्ल्ड हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. त्या जाहीरनाम्यावर भारत देशाने सही केलेली आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलं आहे की ज्या ज्या देशामध्ये आदिवासी आहेत त्या देशातल्या आदिवासींना स्वनिर्धानाचे अधिकार मिळाला पाहिजे. स्वनिर्धान अधिकार म्हणजे आदिवासीसाठी आदिवासीचं केलेलं प्रशासन, सेल्फ डिटर्मिनेशनचे अधिकार आदिवासीला मिळाला पाहिजे. पण कोणी आमचा अधिकार मिळत नाही. कोणते आदिवासीचा खासदार बोलत नाही, कोणी मंत्री बोलत नाही आणि कोणी कार्यकर्ताही बोलत नाही. आणि आम्ही 9 ऑगस्ट दिवस साजरा करतो. अरे साजरा करतो म्हणजे नुसतं ढुंग हलवून साजरा होत नाही. तुमच्या स्वाभिमानाची लढाई उभी करायला पाहिजे. ते होत नाही. का होत नाही हे मला माहीत नाही. त्यासाठी समाजाचं विवेक जागृत असायला पाहिजे. आमचा विवेक मेलेला आहे, आमची आयडेंटिटी मेलेली आहे, आमचा स्वाभिमान मेलेला आहे, आमचा गर्व मेलेला आहे, आमच्या आदिवासीची अस्मिता मेलेली आहे. ती जागृत करण्याची गरज आहे. राष्ट्रगीत आहे. राष्ट्रगीतामध्ये सर्व देशातल्या सर्व कानाकोपऱ्याचा संदर्भ आहे. या देशातला मूळनिवासी पहिला आदिवासी राष्ट्रगीतामध्ये त्याचा संदर्भ का नाही? सरकोडे सर जयरावण त्याचा संदर्भ का नाही आहे? सरकोडे सर हा तुमचाच मुद्दा आहे आयडेंटिफिकेशनचा. आदिवासीच्या संदर्भामध्ये राष्ट्रगीतात संदर्भ का नाही आहेत हा कुणी प्रश्न विचारला का? आम्ही या राष्ट्राचे नागरिक आहोत. आम्ही जर नागरिक असतो तर आमचा राष्ट्रगीतात संदर्भ असता. आम्ही या देशाचे दुय्यम नागरिक आहोत. कारण आम्हाला दोनची भाकर मिळत नाही, कुपोषण पोट्टे मरत आहेत. आम्हाला राहालगणना भटकत आहोत. नक्षलवादी नावाने आम्हाला मारलं येत आहे. शीतयुद्ध या देशामध्ये आदिवासीचं शीतयुद्ध सुरू आहे. शीतयुद्ध म्हणजे काय की एसपीओ म्हणजे स्पेशल पोलीस ऑफिसर आदिवासी एरियामध्ये हा एसपीचा प्रकार निर्माण झालेला आहे. हार्टबेट सलवाजुळूम ह्या नक्षलवादीच्या मुवमेंट्स आहेत. या मुवमेंट्समध्ये आदिवासीच्या विरोधामध्ये आदिवासीला उभं करायचं आणि आदिवासी नावानं आदिवासीला मारायचं अतिशय मारायचं आहे. माझ्या पतनामध्ये मारतो आदिवासी मरतो आदिवासी त्याला म्हणतात नक्षलवादी हे आर्टिकल लिहिलं होतं. आणि या आर्टिकल लिहिल्यानंतर मी त्यावेळी चंद्रपूरला चीफ मॅनेजर म्हणून नोकरीला होतो. त्यावेळेस मला नक्षलवाद्याच्या संदर्भासोबत आला आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी मला नेलं, बोललो त्यांच्याशी. त्या नक्षलवाद्यामध्ये काही लोक एज्युकेटेड लोक आहेत, शिकलेले लोक आहेत. आणि ते लोक समजदार आहेत. त्या लोकांशी मी चर्चा केली, फुले आंबेडकरांशी चर्चा केली. ते मानायला तयार आहे, पण त्याच्याजवळ कोणी गेलं नाही. त्यांचा असा एक संघर्ष आहे की जे चांगले लोक आहेत ते नक्षलवादी म्हणून मारत नाही, पण हे नक्षलवादीची चळवळ घडवून आणल्या गेलेली आहेत.
ही चळवळ चालवणारे आदिवासी लोक नाहीत. चारू मुजुमदार का हा असा ब्राह्मणच माणूस होता. त्याची पूर्व आता ते वंशवाडी वगैरे सगळे RSSचे भक्त आहेत, काली मातेचे भक्त आहेत. त्यांनी आमच्या हातामध्ये बंदूक लादली की आदिवासीच्या हातामध्ये बंदूक लावणारे हे लोक कम्युनिस्ट चळवळीचेच लोक आहेत. वारुबा मला माफ करा. आदिवासीच्या कामगारच्या हातामध्ये बंदूक ही कम्युनिस्ट लोकांनीच लादलेली आहे. आणि कम्युनिस्ट लोकांच्या तत्त्वज्ञानातून आदिवासी लोक बरेच जुळलेले आहेत. अरे तुमचं स्वाभिमान तर सांगा की तुमच्या हातानं आदिवासी माणसाचे मारले जात आहेत आणि तुम्ही लाल सलाम म्हणत आहात. आणि म्हणून याच्यावर मी एक कविता लिहिली होती, नक्षलवादी मित्रा. ती कविता अशी आहे की नक्षलवादी मित्रा, तुझ्या हातात पेन आहे की बंदूक आहे हा मुद्दा गौण आहे. हे नक्षलवादी मित्रा, तुझ्या हातात पेन आहे की बंदूक आहे, पेन आहे की बंदूक आहे हा मुद्दा गौण आहे. मात्र दोन्ही शस्त्रांनी इतिहास घडवला जाऊ शकतो. बंदुकीच्या नोकातून सांडणाऱ्या रक्ताने तुला इतिहास लिहून सम्राट अशोकही बनता येते, हिटलरही बनता येते किंवा सम्राट अशोकही. बंदुकीच्या नोकातून सांडणाऱ्या रक्ताने इतिहास लिहून तुला हिटलरही बनता येते किंवा सम्राट अशोकही. पेनमधून झिरपणाऱ्या शाईने इतिहास लिहून तुला असमानतेचा मनू बनता येते किंवा बुद्ध शांतीचा बुद्धही. पेनमधून झिरपणाऱ्या शाईने तुला इतिहास लिहून असमानता मनू बनता येते किंवा विश्वशांतीचा बुद्धही. पण मित्रा, नक्षलवाद म्हणजे साक्षात मृत्यू. मरण्यापेक्षा बाबासाहेबांची पेन घेऊन उठ, समानतेचा नायक म्हणून, समानतेचा नायक म्हणून. ह्या कवितेमधून मी बऱ्याच लोकांना कविता सांगली, नक्षलवादी लोकांना सांगितली. आणि परिवर्तन वाटसरू या पत्रिकेमध्ये थँक्यू प्रभू बोलल्यानंतर. आणि ही कविता बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जो ज्या ठिकाणी प्रचार केला त्या ठिकाणी लोकांना, नक्षलवादी लोकांना बोलून दाखवले आहे. मी स्वतः माझ्या तोंडातून बोलून दाखवलेले आहे. मित्रो, या ठिकाणी मी जेवढे काय मुद्दे मांडले आहेत एवढेच मुद्दे माझ्याकडे आहेत. नंतर मी तुमच्यासमोर काहीतरी उपस्थित होईल. आणि आदिवासी दिवस साजरा केला जातो. या ठिकाणी प्रश्न आलेला आहे, सांगतो आहे की 9 ऑगस्टला हा आदिवासी दिवस नाही आहे. 9 ऑगस्ट हा आदिवासी दिवस कसा होऊ शकतो? भारतीय संविधानामध्ये आदिवासीला आदिवासीच म्हटलं नाही. हा 9 ऑगस्ट जगातल्या मूळ निवासाचा मूळ निवासी दिवस आहे. आणि मूळ निवासी दिवस साजरा करताना तो एका विशिष्ट ऑब्जेक्टिव्हवर असतो. त्याचे सांस्कृतिक मूल्य किंवा तुमचं आर्थिक, शैक्षणिक याच्या विषयावर असतो. नाच गाण्याने मूळ निवासी दिवस साजरा होत नाही. मूळ निवासी दिवस हा वैचारिक लढ्याचा दिवस आहे, तुमच्या स्वाभिमानाचा दिवस आहे, तुमच्या अस्मितेचा दिवस आहे. तो आदिवासी दिवस म्हटलं का तुमचं आदिवासी म्हणजे या देशातले गुलाम म्हणून, ट्राईब म्हणून तुम्हाला म्हटलेलं आहे, गुलामाची पूजा करता. अरे आदिवासी, मी आदिवासी, तुम्ही आदिवासी आहे, पण आदिवासी शब्दाला मान्यताच नाही आहे. तुम्ही आज तुमची पिढी आहे, तुमची पिढी खतम झाल्यानंतर भारतीय संविधान वाचल, तुमचा पूर्व तुम्हाला काय म्हणलं? मी आदिवासी म्हणाल. तुम्हाला आरक्षण आदिवासी म्हणून मिळते का? तुम्हाला नोकरी आदिवासी मिळते का? तुम्हाला सवलती आदिवासी मिळते का? तुम्ही आमदार म्हणून आदिवासी होता का? मंत्री म्हणून आदिवासी होता का? खासदार म्हणून आदिवासी होता का? तुम्ही हे सगळे शेड्यूल ट्राईब म्हणून होता. आणि ट्राईब हे गुलामीचं ओझं आहे. हा आमच्या डोक्याला बांधलेला एक कलंक आहे. याच्यावर कोणी बोलत नाही. याच्यावर आमचे स्वाभिमानाचे लढे उभे झाले नाही. मोठा या देशामध्ये संघर्ष उभा झाला पाहिजे
की आदिवासी माणूस या देशातला मूळ निवासी माणूस आहे, जो माणूस सिंधू संस्कृतीचा पहिला वारसदार आहे, या देशातला जलंत नागरिक आहे. आणि त्या नागरिकाला हा अधिकार का देत नाही? या ठिकाणी प्रश्न चांगलेला आहे मुक्ती मोर्चाचा. वामन मेश्राम माझे मित्र आहेत. बामसेमध्ये मी त्यांच्यासोबत जवळपास 20 वर्ष काम केलेलं आहे. मी जेव्हा 2005मध्ये एक लेख लिहिला होता, तो पेपर त्यांचा बहुजन नायक नाही, बहुजन संघर्ष का पेपर होता, गजबी वाचल त्या पेपरचं नाव माहीत आहे. त्याच्यामध्ये एक लेख लिहिला होता मी की या देशातले आदिवासी लोकच हे मूळनिवासी लोक आहेत, संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांना मान्यता दिलेली आहे. तर हा वामन मेश्राम माझ्या लेख फ्रंट पेजला होता, त्याच्या मधामध्ये लिहिले आहे की हा ज्यांनी लेख लिहिला आहे त्या लेखाच्या संदर्भामध्ये मी लेखाच्या मताशी सहमत नाही. वामन मेश्रामची टिप्पणी आहे, तो लेख माझ्याकडे अजूनही प्रिझर्व केलेला आहे. गजबे नावाचा त्याचा कार्यकर्ता धर्मेश गजबे, त्याला माहीत आहे, तो संपादक होता. वामन मेश्रामला हा प्रश्न तुम्ही विचारा की या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि 3 वंशाचा अपशूट म्हणजे शूद्र म्हणून हा जाती व्यवस्थेतला माणूस आहे. आणि मूळ निवासी ही संकल्पना जाती व्यवस्थेच्या बाहेरच्या वंशवादी लोकांची आहे. बाबासाहेबांनी वंशाची थेरी नाकारली होती. जर बाबासाहेबांनी वंश थेरी नाकारली, मूळ निवासी शब्द संविधानामध्ये नाकारला, तर वामन मेश्राम हा बाबासाहेबाला का नकारतो आहे का? हा वामन मेश्राम साहेबाला माझा प्रश्न आहे. वामन मेश्राम साहेबाला मी 13 प्रश्न केले आहे मूळ निवासीवर. जर तुम्ही मूळ निवासी आहे तर तुमचा वंश कोणता आहे? मग तुम्ही मूळ निवासी, तुम्ही बौद्ध धर्म कसे आहेत? मूळ निवासीला कुठला धर्म नाहीत, कुठली जात नाही, निसर्ग आहे, निसर्ग निर्मित आहेत. तुमचा निसर्ग धर्म आहेत का? तुमची आयडेंटिटी, तुमची संस्कृती आहे का? आणखी एक मुद्दा माझ्या डोक्यात आला, सांगतो तुम्हाला की या देशामध्ये बुद्ध आणि धम्माचं पुस्तक तुम्ही वाचा. बुद्ध आणि धम्मा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे की आदिवासीतले लोक हे आपल्या टोटमवर जगतात. टोटम म्हणजे काय? सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये जे जे अवशेष सापडले, खापरं सापडले, त्या खापराच्यावर चित्र आहेत. एकशिंगी बैल आहे, हरिण आहे, बंदर आहे, साप आहे, कुत्रा आहे आणि सालेवृक्षाचं झाड पण आहे, पिंपळाचं झाड आहे, पत्ता आहे. आदिवासीचे लोक आज जगताना त्याचे आडनाव जे आहेत, मी मडावी आहे, माझं आडनाव मरा म्हणजे सालेवृक्ष. माझं आडनाव माझी आयडेंटिटी आहे, लटारी कवडू मडावी. लटारी म्हणजे लट म्हणजे साप, कवडू म्हणजे कवडी मातृसत्ता, मडावी मरा म्हणजे सालेवृक्षाचं झाड. कोडापी लोक आहेत आदिवासीमध्ये. कोदा म्हणजे बैल, नंदी. कुरसंगी लोक आहेत, कुर्स म्हणजे हरण. कुंभरी लोक आहेत, हरे कुंभरे, हेट्टी कुंभरे. 5 देव 6 देव लोक आहेत. ताराम, तरस म्हणजे साप. नैताम, नै म्हणजे कुत्रा. हे आमचे टोटम आहे. मरा म्हणजे वृक्ष. हे टोटम सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये सापडलेत. ते टोटम घेऊन आदिवासी माणूस जिवंत आहे, मी जिवंत आहे, माझ्याकडे अनेक लोक जिवंत आहेत. आदिवासीचे प्रत्येक आडनाव हे त्याच्या टोटमशी जुळलेलं आहे. जे आडनाव बदलतात त्यांच्यासाठी हा मोठा प्रश्न आहे. जे आडनाव बदलले त्यांनी आपली संस्कृती विसरलेत आणि त्यांनी संस्कृतीच्या आम्हाला 2 भाषा आम्हाला सांगून शिकवू नये. त्यांनी आपलं नाव चेंज करा आणि आदिवासी समाजामध्ये भाष्य करा. जो जो आडनाव बदलतो, समजा आता मला नाव घेतलं तर विरोध होईल की आदिवासीचं आडनाव त्याचे टोटम आहे. जेव्हा मी पिचड साहेबाकडे बसलो होतो, पेसा कायदा लिहिताना टोटमाचं कोडिफिकेशन करायचं, कस्टमचं कोडिफिकेशन करायचा प्रश्न निर्माण झाला होता. तर 11 IAS ऑफिसर होते आणि पिचड साहेबाच्या बाजूला मी बसलो होतो की म्हणे मडावी हे आम्ही जे टोटम काय टोटम काय, तर म्हणले
जो वंश आहे त्याचं टोटम असते आणि नावाचं टोटम असते. म्हणजे तुमचं टोटम काय, माझं नाव मरा म्हणजे सालेवृक्ष झाड आहे. पण पिचड साहेब म्हणाले की माझं पण पिचड नावाचं झाड आहे म्हणजे माझं पण टोटम आहे. टोटम हा प्रत्येक आडनावाची आयडेंटिटी आहे. सरकुंडे सर मला म्हणायचे की मडावी साहेब तुम्ही संस्कृतीचा मुद्दा आयडेंटिटी मुद्दा मांडतात. त्यांच्या भाषणात त्यांनी मांडला की माणसाला आहे आयडेंटिटी पाहिजे, ओळख पाहिजे. ओळख नसेल तर जनावरातनं आपल्याला काय फरक आहे. आयडेंटिटीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. टोटम हा आम्ही जे सिंधू सुखदेव उत्खननातले जे सांगितले हरिण, कुत्रा, एकशिंगी बैल, साप, हे आडनाव आदिवासीमध्ये अजूनही जिवंत आहेत, अजूनही हयातमध्ये आहेत. मी बोललो होतो बुद्धावर. हिटलरचा झेंडा भगवाच होता सर, बरोबर आहे ना. जो आरएसएस झेंडा आहे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे आता. प्रभू सर बरोबर आहे तुमचं. हे जे टोटम आहे बुद्धाचे टोटम तसेच आहेत. गो म्हणजे गौतम, गो म्हणजे बैल, बैल म्हणजे कोडापे लोक. सिद्धार्थ गौतम बुद्धाची आई महामाया, ज्या महामायाला प्रसूतीच्या वेदना झाल्या ते अशोकवाटीमध्ये ते साले वृक्षाच्या फांद्याला घेऊन झुलली आणि म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध साले वृक्ष झाडाखाली जन्माला आले. साले वृक्ष जो टोटम आहे त्याच्यामध्ये एक तत्त्वज्ञान फार मोठं आहे की गौतम बुद्धाच्या काळामध्ये शाक्य आणि कोलेचा वाद होता, पाण्याचा वाद, रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद. शाक्य म्हणजे साले वृक्ष, मरा म्हणजे साले वृक्ष, कोल म्हणजे मोहाचं झाड. हे दोन टोटमचे दोन राज्य होते. या दोन राज्यामध्ये पाण्याचा वाद होता. तो वाद सोडवण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी बहुमत ठरावाला विरोध केला होता की नाही, रक्तपाताच्या मी विरोधात आहे. आणि तो संघ होता, तो आदिवासीच्या आधारावर संघ होता. त्या संघाच्या बहुमताच्या ठरावाला विरोध करणारा पहिला बंडखोर, जगातला पहिला बंडखोर माणूस. या माणसाला त्या बुद्धाच्या संघामध्ये, बुद्धाच्या ज्या कमिटीमध्ये पनिशमेंटचा जो निर्णय ठरवण्यात आला होता, तो पनिशमेंटचा ठराव करताना टोटमिक पद्धतीचा होता. बुद्धाला शिक्षा देण्यात आली होती की तू देशाच्या बाहेर गेला पाहिजे, आणि तो बाहेर गेला. हा कोली आणि पाण्याचा वादसुद्धा आदिवासीच्या संस्कृतीच्या टोटमचाच आहे. दुसरा मुद्दा असा आहे की बुद्ध जेव्हा आलारकामकडे गेले, आलारकामकडे शाक्य तत्वज्ञान, निसर्ग तत्वज्ञान, ईश्वराला नाकारण तत्वज्ञान, हे तत्वज्ञान आदिवासीच्या माणसामध्ये ऑलरेडी ॲडजस्टमध्ये होतच. हा कालामसूत्र वाचा, कालामसूत्र सगळं लिहिलेलं आहे. मला सांगायचा मुद्दा असा होता की बाबासाहेबांनी बुद्धामी धम्मा लिहिला. बुद्धांनी धम्मामध्ये बुद्धाचं सांस्कृतिक मूल्य मला कुठे दिसत नाही, बुद्धाची संस्कृती कुठेच दिसत नाही. जर बुद्धाची संस्कृती जर समोर आली असती तर ती आदिवासीची संस्कृती असते, आणि बुद्धाची संस्कृती समोर आली असती तर आदिवासीची संस्कृती आणि बुद्धाची संस्कृती हा दोन्ही समाज आज एकत्र आयडेंटिफाय झाला असता सांस्कृतिक मूल्याच्या आधारावर, जे आज माझी सांस्कृतिक मूल्य म्हणून बोलतो आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि आदिवासीचे तत्त्वज्ञान जवळपास सारखेच आहेत, निसर्ग तत्त्वज्ञान आहेत. आणि म्हणून हा जो सांस्कृतिक मुद्दा आहे, किंवा बाबासाहेबांनी वेर द सुद्राज लिहिलं, महार मूळचे कोण लिहिलं, तर महाराची सांस्कृतिक मूल्य त्या पुस्तकात कधी दिसत नाही मला. जर महाराजचे सांस्कृतिक मूल्य, इथले प्रधान जमात आहे, प्रधान जमातीचे सांस्कृतिक मूल्य आणि महाराजचे सांस्कृतिक मूल्य जवळपास सारखंच आहे. कारण मी त्या जमातीत जन्मलो आहे, मला माहीत आहे. जसा महार जगतो तसा प्रधानही जगतो. दोन्ही गावाच्या बाहेर राहतात, दोन्ही
मेल्या माणसाचे डफडे वाजवतात, कपडे उचलतात, गावाबाहेरचे मेल्या ढोराचे मांस खातात. हे धंदे होते, त्यावेळी मजबुरी होती, टीका म्हणून नाही आहे. पण त्यावेळेस ते वाद्य वाजवायचे, लग्नामध्ये वाद्य वाजवायचे. आजही परदार समाजामध्ये बळाफिंची धून आहे. लग्न व्यवहारामध्ये मोठा देव निघाल्यानंतर, देव म्हणजे आदिवासीमध्ये देव नाही, देवाची संकल्पना अशी आहे की निसर्ग फळापेन बुडापेन बळापेन जी संकल्पना आहे, जे कोणी ऐकायचं, गुण लोक ऐकायचं, प्रधान लोक ऐकायचं, त्यांच्यासाठी आहे की ही संकल्पना एक वेळवाचं सळ, सिंहाचं ॲड आणि घुंगरू हे तिन्ही मोहाचे झाड बांधून ठेवले का झाला आदिवासीचा बळापेन फळापेन झाला. पण हे बळापेन फळापेनची धून आहे, एवढी क्लासिक धून आहे की कोण्या संगीताच्या पुढे ती धून कमी पडते. आणि त्या संगीताचं जतन झालं पाहिजे. या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत की गोंडी धर्म संकल्पना आदिवासी संस्कृती पतन करणार आहे का, या मार्गदर्शन करावे. डॉक्टर खुडसंगे साहेब, गोंडी धर्म त्याचा धर्म आहे, आपलं थोडंच आहे की. पण मी सांगतो की या ठिकाणी कुंभरे सर ऐकत असेल, डॉक्टर कुंभरे मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत, विनोद कुंभरे. गोंडी धर्माचं तत्त्वज्ञान काय? तत्त्वज्ञानाशिवायही कुठलाही धर्म तुम्हाला स्थापन करता येत नाही. कोणी सांगा, तत्त्वज्ञान पाहिजे ना. एक पुस्तक वाचतो गोंडी धर्माचं, त्याच्यामध्ये आदिवासी लोकांना किती डायव्हर्शन करतात. मी त्या धर्म टीका नाही करते, एक उदाहरण सांगतो फक्त की म्हणे हा लिंगो जन्मला तेव्हा तुफान सुटलं, आंधळे पाहा लागले, लंगडे चाला लागले, बहिरे ऐकायला लागले, मुके बोला लागले आणि लिंगो जन्मता सेवा करू लागला, म्हणून जय सेवा. मित्रो, बाबासाहेबांनी जोहार नाकारला होता. बाबासाहेबांनी नतमस्तक होऊन सेवा करून नाकारलं होतं. आम्ही इकडे बाबासाहेब म्हणतो आणि तिकडे जय सेवा म्हणतो. मग बाबासाहेब म्हणत काय अर्थ आहे की नतमस्तक होऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगावं. तुम्हाला भलं आहे, आम्हाला असं लक्षात आलं आहे की आम्हाला जय सेवा म्हटल्यानंतर आम्हाला प्रोग्रामला बोलवतील, आमचा सत्कार करतील, आम्ही म्हणून जय सेवा म्हणतो. अरे पण तुमची बुद्धी अक्कल घाण ठेवून, तुमचा स्वाभिमान गाठ ठेवून जाण्यात काय अर्थ आहे का? सरकोणी सर, तुम्ही मला कधी जय सेवाने बोलताना दिसले नाहीत. धन्यवाद तुमचा. मी एक पाहिक आहे, मित्र आहे, तुमच्यावर माझं लक्ष आहे. या ठिकाणी बऱ्याच काही कमेंट्स येऊन राहिले आहेत, तर नंतर मी बोलणार आहे. परंतु मित्र हो, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आला होता की हिटलरचा कलर कोणता, हा मला वाटते प्रभू राजगड साहेबांनी विचारला प्रश्न आहे. हिटलरचा झेंडा स्वस्तिक. हिटलर काय म्हणतो, त्याचं कॉमेंट नावाचं पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये आहे ते की निसर्गामध्ये, जंगलामध्ये जो सशक्त प्राणी असतो, तो सिंहवाघ सगळ्या प्राण्यांना मारून खातो आणि त्याचा कलर हा पिवळा केशरी आहे. किंवा जो हे आर्य लोक अग्नीचं पूजा करून जानवे बांधतात किंवा आर्य धर्माचं पालन करतात. जेव्हा सूर्याची किरणे फळकतात त्यावेळेस, सूर्याची किरणे फळतात त्यावेळेस कलर हा भगवा कलर असतो. आणि म्हणून ते असं मी वाचलेलं आहे की हिटलरच्या झेंड्याचा कलर हा तो सिंहाच्या रंगाचा, सूर्य निघाल्याच्या रंगाचा हा भगवा कलर त्यांनी ठेवलेला तो झेंड्याचा कलर आहे. हा भगवा कलर या देशातल्या आर्यच्या लोकांनी अडॉप्ट केलेला आहे. आदिवासी लोकांना वनवासी का म्हणतात, हा एक मुद्दा आहे की आम्ही या देशातले मूळ निवासी आहोत. गांधींनी गिरिजन म्हटलं आणि वनवासी संकल्पना ही आर्यवाल्याची संकल्पना आहे. वनवासी, आदिवासीला वनवासी म्हटल्यानंतर की आदिवासीचं सांस्कृतिक मूल्य नाकारणारी एक व्यवस्था आहे की वनवासी म्हटलं का हा देशातला मूळ निवासी नव्हे, हा कुठला तरी एक वनवास राहणारा
शिक्षापात्र, शिक्षा भोगणारा म्हणजे रामासारखा शिक्षित दंडित म्हणजे हा वनवासी. आदिवासीला वनवासी बनण्यासाठी काय इतिहास आहे. 1932ला चंद्रपूरला आत्राम नावाचं गोंडराजाचं घराणं होतं. त्या ठिकाणी चंद्रपूरला महाकाली देऊळ आहे. महाकाली देवळामध्ये आरसीच्या लोकांची मीटिंग झाली. त्या ठिकाणी नथुराम गोडसे, विदा सावरकर, आमचे आत्रामगडातले काही लोक हे काळी टोपी घालून असे. त्या मीटिंगमध्ये असं ठरवून आलं म्हणतात, या संदर्भात काय अजय राजूरकरनी आपल्या पुस्तक चंद्रपूरच्या इतिहासामध्ये थोडा संदर्भ टाकलेला आहे. अजय राजूरकर म्हणजे हा चंद्रपूर इतिहासाचा इतिहासकार म्हणून पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात संदर्भ आहेत की त्या मंदिरामध्ये ही मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये जे आदिवासी लोक आहेत हे हिंदू नाही आहेत आणि म्हणून आर्यच्या लोकांना या देशामध्ये हे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं होतं. आणि हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी मग एक जात, एक धर्म, एक राष्ट्र, एक संस्कृती हा संदर्भ येत होता. कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या जाती व्यवस्थेतले लोक आहेत आणि जाती व्यवस्था लोकातला बाहेरचा वर्ग हा आदिवासी माणूस तो जाती वर्गात नाही आहे. आणि या आदिवासी माणसाला जाती व्यवस्था कुसडी आणण्यासाठी वनवासी बनवा किंवा जंगली बनवा आणि म्हणून तो आर्यच्या लोकांनी घेतलेला तो निर्णय आहे. आणि तेव्हापासून आदिवासी लोकांना 1952 पासून वनवासी कल्याण आश्रमशाळा स्थापन करून देशभरामध्ये आदिवासीला वनवासी बनवायचं एक फॅट सुरू आहे. येणाऱ्या 50 वर्षामध्ये जो दिसेल तो वनवासी दिसेल, एकही आदिवासी दिसणार नाही. वनवासी जर बनवलं तर मग या देशामध्ये हिंदू राष्ट्र जर निर्माण करायचा जो इश्यू आहे आता 2025मध्ये 2025मध्ये आर्यच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण आहे. सुवर्ण जयंती निर्माण होणार आहे. या सुवर्ण जयंती निमित्तानं या देशामध्ये हिंदू राष्ट्राची संकल्पना आर्यवाले स्थापन करणार आहेत. आणि म्हणून मोदी सरकारच्या बाजूने जे काही निर्णय होत आहेत की आदिवासीला हिंदू बनवलं पाहिजे आणि म्हणून जे काय BJPचे सगळे आमदार, खासदार, कार्यकर्ते आहेत सगळे भगवे कपडे बांधून जय श्रीरामचा नारा देत आहेत. अरे आम्ही श्रीरामाचे भक्तच नाही राजा, आम्ही रावणाचे भक्त आहोत. रावणाचा पिटिशन टाकली आम्ही हायकोर्टामध्ये, रावण दहन करू नका म्हणून. मी काही रावण भक्त नाही आहे. या देशातला जो आदिवासीला नकारणारा प्रवाह आहे त्या नकारल्या प्रवाहाचं नायकत्व रावण करतो. रावणाचे पण टोटम आहे, राम म्हणजे ताळाचं पान. रावणाचं पूर्ण नाव पण मला माहीत आहे, रावणाच्या 7 पिढ्या माहीत आहे. आणि हे सगळं आम्ही नागपूरच्या हायकोर्टात मांडलं. रावणाने कोण्याही बाईवर कधी बलात्कार केला नाही. रावणाने सीतेवर बिलकुल बलात्कार केला नाही. रावणाने एकाही माणसाची हत्या केली नाही. हे हायकोर्टात आम्ही मांडलेलं आहे. मला दाखवा रावणाने या माणसाला मारलं असं एकतरी नाव दाखवा. रामाने तो चुप किती हत्या केल्या. रावण हा अहिंसावादी, सत्यवादी, बुद्धधम्मी होता, संकेतत्वज्ञानी होता. आणि रावणाचा संघर्ष हा इथल्या आदिवासीच्या संस्कृतीच्या एका बाजूचा संघर्ष आहे. आणि म्हणून हे रावणाची जी मी मांडलेली आहे कन्सेप्ट, ही कन्सेप्ट मी रामाला मानतो म्हणून असं नाही, रामाला नाकारतो, रामाला नाकारतो, रावणाला पूजा करतो अशी नाही आहे. तर इथला वैचारिक संघर्षाची कन्सेप्ट आहे ती.
आणि म्हणून मी जय रावण म्हणतो. मला म्हणतात की तुम्ही जय रावण काऊन म्हणतात. मग म्हणायचं आहे, मला सांगतो त्यांना की मी जय रावण म्हटल्यानंतर इथल्या 130 कोटी लोकांना, हिंदू लोकांना नकार होतो. कारण मी नकारणारा माणूस आहे. मी काही कोणाला शरण जाऊन घुटणे टेकून जगणारा माणूस नाही आहे. स्वाभिमानाचं जीवन जगणारा माणूस आहे. उत्तम अंबोरे साहेब, धन्यवाद. माझ्या पतनामध्ये जे मी मांडलं ते अजूनही सत्य आहे. माझ्या पतनामध्ये मांडलेलं आहे मी की आदिवासी हिंदू नाही आहेत. माझ्या पतनात मी मांडलेलं आहे की अनुसूचित जमाती ही गुलामीचं कोड आहे. मी माझ्या पत्रात मांडला की ह्या देशातले आदिवासी हेच मूळ निवासी आहेत. आणि आजही ते प्रश्न अजूनही जिवंतच आहे. 1998ला लोकमतला ती मालिका चालली होती आणि त्या मालिकेच्या भरोश्यावर ते माझं पुस्तक निर्माण झालं. आणि जेव्हा मी संयुक्त राष्ट्रात गेलो आणि तेव्हा मी पाहिलं की जगातले सगळे आदिवासी मूळ निवासी आहे. आदिवासीचं एक तत्त्वज्ञान आहे, त्याचा निसर्ग पूजा आहे. आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये वेगवेगळे आदिवासी सर्व केलेले कायदे आहेत. हे कायदे आम्ही वाचायला पाहिजे. या भारत देशामध्ये रसेलने, हिरालाल रसेलने कास्ट अँड रेसेस हा ग्रंथ लिहिला. रेसेस लिहिताना कास्ट ठीक आहे, पण रेसेस लिहिताना संविधानामध्ये रेसेसला मान्यता दिलीच नाही. संविधानामध्ये ह्या आमच्या रेसेस आहे, त्या रेसेसला एका शेड्यूलमध्ये बंदिस्त केलं आणि ते मग शेड्यूल ट्राईब. जाती जमाती, जाती जमाती, जमाती म्हणजे आदिवासी होत नाही. जगाच्या कोणा डिक्शनरीमध्ये ट्राईब म्हणजे आदिवासी अर्थ होतो अशी कोणती जगातली डिक्शनरी सांगत नाही. ट्राईब म्हणजे आमच्यावर लादलेलं हे गुलामीचं कोड आहे आणि याच्यावर पूर्ण देशामध्ये संघर्ष झालाच पाहिजे. आणि हा संघर्ष आदिवासीच्या अस्मिता संघर्ष असेल. तुमची आयडेंटिटी तुम्हाला फिक्स करायची असेल, यातलं सांस्कृतिक मूल्य तुम्हाला जपायलाच पाहिजे. सांस्कृतिक आयडेंटिटी निर्माण केलीच पाहिजे. जो माणूस संस्कृती नकारतो, जो माणूस संस्कृती विसरतो, तो आदिवासीचं आयडेंटिफिकेशन तयार करू शकतात, स्वतःची आयडेंटिटी तयार करू शकत नाही. माझी आयडेंटिटी म्हणून हिंदू होऊ शकत नाही. माझी आयडेंटिटी ख्रिश्चन बुद्ध होऊ शकत नाही. मी बुद्ध आयडेंटिटी यासाठी म्हणतो की मी गौतम बुद्धाचं तत्व मानतो, पण भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानाचं कलम 25 म्हणते की या देशामध्ये हिंदू, जैन, शीख अँड बुद्ध दे आर कवर्ड अंडर द हिंदू पर्सनल लॉ. जर बुद्ध हे हिंदूच्या कन्सेप्टमध्ये जर इन्क्लूड होत असेल आणि आदिवासी हिंदूच्या कन्सेप्ट होत नसेल तर मी बुद्ध का करावं. सरकोणी सर, तुम्हालाही हा प्रश्न आहे माझा, कारण तुम्ही बुद्ध धर्माच्या घेण्याच्या तयारीत होता, मागे मी वाचलेला आहे. आता काय असते की ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट मी बऱ्याच लोकांना विचारली का बुद्धिस्ट लोकांचा वेगळा कायदा का मागत नाही. बुद्धिस्ट लोकांना या देशामध्ये हिंदू कायदा का मान्य आहे. आदिवासी लोक हिंदू नाही म्हणून हिंदू कायदा मानत नाही. आदिवासी लोक आपला वेगळा पारंपरिक कायदा मागत आहेत. जगामध्ये पारंपरिक कायदा तयार झालेला आहे, त्याचा कस्टमरी कायदा वेगळा आहे. या देशामध्ये आदिवासीचा कस्टमरी कायदा तयार होण्याची गरज आहे. कारण तुम्ही आम्हाला कस्टमरी कायदा देत नाही आणि तुम्ही आम्हाला हिंदू म्हणत नाही. मनाचा प्रश्न नाहीच आहे. कायद्यानुसार या देशामध्ये ही जी कोर्ट आहे, कचेऱ्या आहेत, या देशामध्ये न्यायालयीन व्यवस्था आहे, ही सगळे हिंदूची आहे. इथले जजेस हिंदू आहे, इथले वकील हिंदू आहे, इथली न्यायपालिका वेगळी हिंदू आहेत. आणि आदिवासी माणूस ह्या हिंदू व्यवस्थेच्या समोर एक गुलाम म्हणून उभा आहे, न्याय मागतो आहे. न्याय मागताना या हिंदू न्यायालयाच्या समोर आदिवासींना आपल्या परंपरा स्पष्ट करावं लागतात. आपल्या कस्टम सांगावे लागतात. जो कस्टम सांगतो त्या जजला समजत नाही, कस्टम सांगतो त्या वकिलाला समजत नाही आणि आदिवासीला न्याय मिळत नाही. आणि ज्या देशामध्ये नो लॉ नो जस्टिस, आणि जर आम्हाला या देशामध्ये जस्टिस मिळत नसेल
तर आम्ही या देशातले गुलाम नाही तर कोण आहोत. ज्या माणसाला आयडेंटिटी नाही आहे, ज्या माणसाला कायदा नाही आहे, ज्या माणसाला सांस्कृतिक ओळख नाही, तो माणूस या देशातला दुय्यम नागरिक नव्हे तर या देशातला गुलामच आहे असं मी म्हणतो. आणि मित्रो, मला या ठिकाणी बोलण्याचा चान्स दिला. याच्यानंतर कधी डाकोळे सर देतील अशी अपेक्षा करतो. आणि डाकोळ शहराचं आणि आपलं सर्वाचं मी आभार मानतो. आणि या ठिकाणी मी इथेच थांबतो. जर तुम्हाला काही प्रश्न विचारले तर मला फोन करून विचारू शकता किंवा इथं पोस्ट करू शकता. मी त्या ठिकाणी पडेल. आणि या ठिकाणी मी इथेच थांबतो. जय रावण. बाय. फिनिश कर. जय कोपरे. फिनिश.